एनसीईआरटीने त्यांच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा हा नकाशा काढल्यापासून अनेक वादांना फाटे फुटलेले आहेत। आणि यावेळी मराठ्यांकडून किंवा अनेक इतिहास अभ्यासकांकडून 1752 साली मराठा आणि मुघल यांच्यामध्ये झालेल्या अहदनाम्याबद्दल चर्चा होते। म्हणजे मराठा आणि मुघलांमध्ये एक करार झाला होता आणि त्या करारानंतर मराठ्यांचा दिल्ली दरबारात प्रवेश झाला आणि मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव अधिक वाढला असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे। आता या गोष्टीत किती तथ्य आहे किंवा हा करार नेमका काय झाला होता, हा करार होण्यामागे काय कारण होते, तर 1752च्या आधी म्हणजे 1707 पासून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलशाही अगदी डबघाईला गेली होती। म्हणजे मुघलांचे मोठमोठे सुभेदार त्यांच्या प्रदेशामध्ये स्वतंत्र राज्यकारभार करू लागले होते आणि अशा वेळी रोहिले आणि पठाण यांना इथं कुठेतरी संधी जाणवली आणि दिल्लीच्या तख्तावर राज्य करण्यासाठी त्यांनी दिल्लीवर अनेक स्वाऱ्या केल्या आणि यामध्ये अहमदशहा अब्दाली सुद्धा होता। अहमदशहा अब्दालीच्या जवळजवळ 1760 पर्यंत 3 ते 4 स्वाऱ्या दिल्लीवर झाल्या। तर यावेळी मुघलांना मदत करण्यासाठी कोण येणार, तर मुघलांनी यावेळी मराठ्यांची मदत घेतली। मराठ्यांनी अगदी 6 महिन्यातच पठाणांना आणि रोहिल्यांना हुसकावून लावलं आणि पठाणांची अनेक जी ठाणे होती ती मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतली। आता मराठ्यांनी यावेळी मुघलशाही वाचवली किंवा दिल्लीचं तख्त तर वाचवलं, परंतु मराठे प्रत्येक वेळी येतीलच ही शाश्वती मुघलांना नव्हती। म्हणून मुघलांनी मराठ्यांसोबत एक करार करायचं ठरवलं आणि 1752 साली शिंदे आणि होळकरांनी पेशव्यांच्या वतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि या कराराला अहदनामा असं सुद्धा म्हटलं जातं। आता या करारामध्ये काय गोष्टी ठरल्या याबद्दल म्हणजे सरदेसाईंची मराठा रियासत, त्या रियासतीचा मध्य विभाग, त्या मध्य विभागामध्ये एक सारांश दिलेला आहे। तो असा, तर बादशाहने मराठ्यांची एक विशिष्ट करार केला। हा करार महत्वाचा असून पेशव्यांचे तर्फे जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांनी हा करार केला। यामध्ये काय ठरलं, तर मुलतान म्हणजे सिंध, पंजाब, रजपुताना व रोहिलखंड एवढ्या प्रदेशावरील चौथाई बादशहाने मराठ्यास फौजेच्या खर्चासाठी करून दिली। त्यातील मुख्य अट अशी होती की अब्दाली, रोहिले, रजपूत राजे व सिंधचे अमीन यांना मराठ्यांनी तंबी देऊन त्याचपासून पातशाहीचे संरक्षण करावे। आता या गोष्टीवरून आपल्याला काय समजतंय, तर रजपुताना असेल, रोहिलखंड असेल, पंजाब असेल, सिंध प्रांत या सर्व प्रांतातून मराठ्यांना चौथाई वसूल करण्याचे अधिकार मुघलांनी दिले होते। आता मुघलांनी हे अधिकार मराठ्यांना दिले याचा अर्थ काय होतो, तर मुघलांचा या प्रदेशावर राज्य होत, म्हणूनच मुघल मराठ्यांना या प्रदेशातून चौथाई वसूल करण्याचे हक्क देऊ शकले। आता ही चौथाई वसूल का करावी लागायची, तर हिंदुस्थानचं रक्षण करायचं आपल्याला, हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी तितकी मोठी फौज सुद्धा आपल्याकडे असायला आणि या मोठ्या फौजेचा खर्च सुद्धा तितकाच मोठा असतो। आणि हे मी असं का म्हणतोय, तर बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव पेशवे ज्यावेळेस मरण पावले त्यावेळी त्यांच्यावर लाखोंचं कर्ज होतं। नानासाहेब पेशवे ज्यावेळेस मरण पावले त्यांच्यावर सुद्धा लाखोंचं कर्ज होतं। म्हणजे कर्ज घेऊन सुद्धा फौजांचा खर्च भागत नव्हता। अशा परिस्थितीमध्ये जर हे लोक चौथ देत नसतील तर त्यांच्याकडून चौथ वसूल कशी करायची, तर मराठे अनेक वेळा जोर जबरदस्ती करून यांच्याकडून चौथ वसूल करायची आणि त्या काळात ही गोष्ट सामान्यच होती। म्हणजे या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला हे स्पष्ट जाणवतं की 1752 नंतर मराठ्यांचा उत्तरेतील राजकारणातील प्रभाव वाढला होता हे नक्की। कारण 1752 नंतर जे बादशहा दिल्लीच्या तख्तावर आले ते सर्व बादशहा मराठ्यांच्या संमतीने तख्तावर आले। म्हणजे यानंतर अनेक बादशहा असे होते की ते बादशहा मराठ्यांनी ठरवून आणले होते, म्हणजे मराठे जे म्हणतील तो बादशहा दिल्लीच्या तख्तावर बसवता। याचा अर्थ एकच होतो की मुघल हे मराठ्यांच्या हातातला एक बाहुलं बनून राहिले होते आणि मराठ्यांचा उत्तरेतील राजकारणातील प्रभाव सुद्धा वाढला होता। आणि अहमदशहा अब्दालीच्या चौथ्या स्वारीवेळी मराठ्यांनी त्या अब्दालीला अगदी अटकेपर्यंत हुसकावून लावलं होतं आणि अटके पार झेंडे रोवले होते।